नमस्कार मित्रांनो, आम्ही आज शाळेतले मित्र सगळे फिरायला चाललेले आहेत. एकविरा लोणावळ्याला जायचा प्लॅन होता कधीपासून. फायनली तो दिवस आज आलेलाच आहे. भरपूर दिवसांनी आम्ही कुठे गेले नव्हते बाहेर फिरायला, आज जात आहेत. बघा, आमची दुसरी पण गाडी आहे, पण ते जरा मागे आहेत आमचे मित्र. आता आम्ही ऐरोली गावात आहेत. जवळजवळ इकडून 1.5-2 तास तरी लागतील आम्हाला. बघूया आपण. हा आमचा मित्र आहे भूषण. आम्ही कुठे पण फिरायला गेले का आमचा ड्रायव्हर हाच असतो. हा लहानपणापासूनच ड्रायव्हिंग करतो, म्हणजे असं समजा जन्मत असतो ड्रायव्हरच जन्मलेला आहे. काही टेन्शन घेऊ नका, कधी लागलं तर कॉल करा तुम्ही त्याला. एक नंबर ड्रायव्हर आहे. बघा, तुमचा काय अनुभव आहे. आता आपण लोणावळा जात आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे जरा व्यक्त करा. मस्त वाटते, गारगार वाटते, फक्त थोडा नाश्ता पाहिजे. नंतर आमचं नाश्ता मिळणार. आपण आता कसं इकडे ट्रॅफिक मध्ये आहेत, नाश्त्यासाठी गाडी थांबणार आहे आपली. आपल्या दुसऱ्या गाडीतले मेंबर आता आपल्यात ऍड झालेले आहेत. नाश्ता चालू आहे तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेले आहेत. इकडे वडापाव वगैरे काय आहे बघूया आता. बघा मित्रांनो, आम्ही खूप ट्रॅफिक मध्ये फसलेले आहे. तिकडे ठाण्यामध्ये म्हणजे तुम्हाला पण माहित आहे, नेहमी ट्रॅफिक चालूच असते. हळूहळू जात आहेत, तर आम्हाला वाटतं भरपूर टाइम लागतोय जायला. आईचं दर्शन घ्यायचं कधीपासून इच्छा आहे आमची, खूप आतुरता. आज मंगळवारचा दिवस आहे, आज दिवस पण चांगला आहे आईचं दर्शन घेण्यासाठी. आणि एकविरा ही आमची आगरी कोळी लोकांची आराध्य दैवत आहे, नवसाला पावणारी आहे, आणि तिच्या भेटीला आम्ही दरवर्षी जातोच पावसाळ्यात. आता आम्ही इकडून तुर्भेवरून निघालेत नाश्ता वगैरे करून. आता पोरं जरा थोडी म्हणजे एकदम चार्ज झालेले आहेत. आता आमचा एन्जॉय चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो आम्ही कशा प्रकारे एन्जॉय करतोय ते. बघत राहा व्हिडिओ. सो गया है रास्ता, सो गया है जहां, सो गया आसमां, सो गई ये सारी मंजिलें, ये सारी मंजिलें, सो गई की ना टूटे लड़ी, जिंदगी की ना टूटे लड़ी. जिसके लिए मरता था, जीता जिसके लिए, जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. आमचे कारल्या गावात आगमन झालेले आहे. हे बघा, आपल्या आईच्या दरबाराचा प्रवेशद्वार आहे. आई एकविरा माते की. नमस्कार मित्रांनो, आता आपण एकविरा मंदिराच्या पायथा मंदिराची पोहोचलेले आहेत. बघा, काय नका
उतरून आता पायरी जोडून आईच्या मंदिरात जात आहे. हळूहळू पावसाला पण सुरुवात होत आहे. भाविकांची गर्दी पण आहे खूप. आज मंगळवारचा दिवस आहे बघा. इकडून आम्ही आईच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन सुरुवात करत आहे. बघा सीन बघा एकदम भारी वाटतं, खतरनाक. क्लायमेट पण खूप चांगलं आहे. पाऊस पडतोय तिकडे गेले बेदू. वातावरण एकदम चांगलं आहे. या तुम्ही पण आणि आईच्या दर्शन घेऊन असे व्हिडिओ काढ रे भाऊ. आम्ही आलो तेव्हा पाऊस होता. आता पावसाला जोरदार सुरुवात दिली आणि मुलं सगळे आमचा मोबाईल काय वाटत नाही म्हणून आम्ही पण लपतो आता. सात जणी बायान आई माझी पहिले मानाची, सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई आणि आपण आता अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि जोरदार अशी पावसाला सुरुवात झाली आहे. बघू शकता तुम्ही इथे थांबले आहेत काही माणसं. बाकीचे निघून गेलेले आहेत. मी पण त्यांच्या मागोमाग जातोय आता. मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती. साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी. ये गहा केला धाऊ माझे आहे, तूच सांभाळ कर माझे आहे. सदा राहो कृपा तुझी आमावरी माया. बघा आता आपण डोंगरावर मंदिराच्या अगदी समोर पोचलेले आहे. दर्शन घेऊन निघालेले आहे. जसं आम्ही दरवर्षी येतो त्याप्रमाणे यावर्षी गर्दी खूप कमी आहे पावसामुळे. तसं दर्शन आम्हाला चांगल्या प्रकारे झालेलं आहे. इकडून आम्ही थेट आम्ही जो विला बुक केला आहे तिकडे जाणार आहे. मंदिराच्या मागचा व्ह्यू. आईचं दर्शन घेऊन आले आहेत आम्ही. आता इकडे फोटो सेशन चालू आहे. तुम्ही पाहू शकता आता किती मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ही वाढत आहे. आणि ह्यासाठीच आपण लवकर येऊन दर्शन घेतलं आणि असं चांगलं असं दर्शन मिळालं आईचं. आता आपली मुलं सगळी ही थेट इकडून जाणार आहेत ती आपल्या विलावर. व्हिडिओ बघत राहा. हा आहे आमचा विला अशोक वाटिका, त्यामध्ये आम्ही 3 दिवस पूर्ण स्टे करणार आहोत. आपण एक काय काय हा बघा पूल, स्विमिंग पूल, अतिशय स्वच्छ असा स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही. साफ आहे आणि मस्त जागा आहे. बाहेर पण तुम्ही बघू शकता इकडे
बसण्यासाठी चांगलीशी सोय आहे, पार्किंगची सुद्धा चांगली सुविधा आहे. आणि हा विला बघा तुम्ही, किती ऐस पैस, किती मोठा हा विला आहे. कॅरम पण आहे इकडे, क्रिकेट स्नूकर सुद्धा आहे, डायनिंग टेबल आहे, TV आहे, साऊंड सिस्टीम, एअर कंडिशन. सुंदर असा विला आहे. आपण वरती जाऊया. आनंद घेत आहेत आमचे मित्र. त्यांना खेळता येते की नाही ते आता मलाच समजत नाही, कारण मला ह्या गेम मधलं काय नॉलेज नाही आहे. सगळ्यांना भूक लागलेली आहे. इकडे गर्दी वाढलेली आहे किचन मध्ये. आता दुसरा कुक आपल्याकडे आलेला आहे. चिराग पण मदत करत आहे लॉलीपॉप बनवण्यासाठी. आमचा मित्र आशुतोष लॉलीपॉपची मेजवानी करताना आता आपल्याला दिसत आहे. इकडे खूप मेहनत घेत आहे तो एकटाच. मेहनत म्हणजे ऍक्च्युली तो कुक एकटाच आहे आमच्याजवळ. एकदम संतापलेला सारखा तो करत आहे. त्याच्या भावना आपण समजून घेऊ शकता, किती वैतागलेला आहे तो. बघा लॉलीपॉपची रेसिपी. आपल्या रात्रीच्या जेवणासाठी चिकन बिर्याणी बनवलेली आहे आशुतोषने. सगळं श्रेय आशुतोषला जातोय. बघा तो आता लॉलीपॉप पण बनवतोय आपल्यासाठी. आपल्यासाठी नाही प्यायला प्याला मला, पण तरी तो एकट्या एवढी खाऊ नाही शकत ना. भूषण पण त्याला मदत करतोय. काय करतोय भूषण? रायता. ओ माय गॉड. कधीतरी शाळेतल्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊया. चिअर्स. घरी जायच्या टायमाला आता चिकनची खरेदी चालू आहे. चिकनची बार्गेनिंग करताना आपले मित्र येते घरात चांगली.
हे बघा लोणावळा गावात पूर्ण एकदम कारल्या गावात पाऊस भरपूर पाऊस आहे. भरपूर रस्ता एकदम भरलाय. बघा तुम्ही पुढे गाड्या पण चाललेल्या आहेत. हे बघा कसा पाऊस भरलाय. आता आम्ही निघालाय तिकडून. पाऊस एवढा आहे ना, भरपूर आहे. भरपूर म्हणजे एकदम खूप पाऊस. मित्रांनो आता आपण खंड्या घाटात आहे. फक्त व्ह्यू बघा तुम्ही, एक नंबर क्वालिटी बघा. रस्त्याला मध्येच भूक लागली तर एसपी डाब्याला नाश्त्यासाठी थांबलेले आहेत. भूषणच्या मित्राचा आहे. तर बहुतेक नाश्ता आता फ्रीमध्येच आहे असं आपण समजायला हरकत नाहीये. मित्रांनो, आई एकविराच्या कृपेने आम्ही सुखरूप आमच्या गावात पोहोचलेले आहेत. त्याबद्दल आई एकविरा मातेचे खूप खूप आभार. आई एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. गावदेव ब्रह्मेश्वर महाराज की जय.